चला तर फ्रेंड्स, आज बनवूयात ढाबा स्टाईल चमचमीत झणझणीत असा चिकन मसाला। तर हा चिकन मसाला एकदम आपण कमी पाण्याचा वापर करून हा तयार करणार आहोत, बनवणार आहोत। चला तर टाइम न घालवता आता आपण रेसिपीला स्टार्ट करूयात। तर हे बघा, सर्वात पहिले आपल्याला चिकन स्वच्छ धुवून घ्यायची आहे 2 ते 3 पाण्याने। तर चिकन मी स्वच्छ धुवून घेतली। आता यामधला पूर्णपणे पाणी काढून टाकलेलं आहे। आता आपल्याला यामध्ये मीठ घालायचं आहे। तर मी 1 चम्मच इथे मीठ घालत आहे। त्यानंतर हळद आणि आपल्याला लाल तिखट घालायचं आहे। त्याचबरोबर 1 चम्मच आता दही घालूयात आणि थोडासा गरम मसाला। आता हे सर्व साहित्य आपल्याला चिकनला छान व्यवस्थित लावून घ्यायचे आहेत। पूर्णपणे चिकनला कोट होतील हे सर्व मसाले। अशा प्रकारे हे आपल्याला चिकन मॅरिनेशन करिता ठेवायची आहे। तर बघू शकता, आता आपण पूर्ण मसाले लावलेले आहेत। आता आपल्याला यावरती लिंबू पण पिळून घ्यायचा आहे। तर मी लिंबूच्या अर्धा भाग यामध्ये पिळलेला आहे। तर आता झाकण ठेवत आपल्याला ही चिकन मॅरिनेशन करून घ्यायची आहे जवळपास 10 ते 15 मिनिटं। तर आता आपण एक कढई घेऊयात आणि कढईमध्ये आपल्याला ऑइल घालायचं आहे। तर आपण नॉनव्हेज बनवत आहोत, त्यामुळे आपल्याला ऑइलचा थोडा जास्ती वापर करायचा आहे। त्यानंतर आपण इथे काही खडे मसाले घालूयात। तर खड्या मसाल्यामध्ये मी हा जिरा वापरलेला आहे, तो मी शहाजिरा वापरलेला आहे। आता हे खडे मसाले आपल्याला घालायचे आहेत। आता ते छान फुटायला लागले की यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे। तर हे बघा, मी चॉपरवरती कांदा कट करून घेतलेला होता। आता कांदा आपल्याला छान फ्राय करून घ्यायचा आहे एकदम मऊ होईपर्यंत। आता हे बघा, कांदा 2 मिनिटांमध्ये फ्राय झालं की लगेच आपल्याला यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट घालायची आहे। आता ही अद्रक लसूणची पेस्ट पण आपण याचा कच्चा वास जाईपर्यंत फ्राय करून घेऊयात। तर हे बघा, कांदा अद्रक लसूण छान फ्राय झालं की यामध्ये आपल्याला चिकन घालायची आहे, मॅरिनेट केलेली चिकन। तर ही चिकन आपण यामध्ये घालूयात। तर मॅरिनेशन केल्यामुळे चिकनला पाणी सुटतो, त्यामुळे आता आपल्याला पाणी न घालताच ही चिकन पुन्हा शिजवून घ्यायची आहे। तर हे बघा, आता आपण ही चिकन छान ऑइलमध्ये मिक्स करून घेऊयात आणि झाकण ठेवत आपल्याला ही चिकन जवळपास 10 ते 15 मिनिटं पुन्हा शिजवून घ्यायची आहे। तर बघू शकता, 10 ते 15 मिनिटं झालेली आहेत आणि इथे आपल्या चिकनला पाणी सुटलेलं आहे। तुम्हाला दिसतच असेल, इथे आपण पाणी अजिबात टाकलेलं नाही आहे। आता हे चिकन आपण 2 मिनिटं हलवून घेऊयात, अशा प्रकारे मिक्स करून घेऊयात। नंतर आपल्याला यामध्ये बेसिक मसाले घालायचे आहेत रोजच्या जेवणातील। तर इथे मी लाल तिखट घातलेलं आहे जवळपास 2 ते 2.5 चम्मच। त्यानंतर काश्मीरी लाल मिर्च पावडर आणि हळद, त्याचबरोबर गरम मसाले घालत आहे मी इथे 2 प्रकारचे। तुमच्याकडे ज्या ब्रँडचे गरम मसाले असतील किंवा घरगुती गरम मसाले असतील ते तुम्ही यामध्ये घालू शकता। आता हे बघा, आता हे सर्व मसाले पुन्हा आपल्याला छान या चिकनमध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत। आता पुन्हा आपल्याला यावरती झाकण ठेवत पाणी न घालताच हे चिकन शिजवून घ्यायची आहे। तर मी इथे मीठ घालायचं विसरली होती, त्यामुळे आता मीठ घातलेलं आहे आणि आपल्याला मसाल्याचं पाणी घालायचं आहे। नंतर ही चिकन हलवून घेत आपल्याला झाकण ठेवत चिकन आपल्याला जवळपास अर्धा तास एकदम लो फ्लेमवरती शिजवून घ्यायची आहे। तर बघू शकता, इथे अर्धा तास झालेला आहे आणि चिकन आपली पुन्हा थोडी शिजलेली आहे। पुन्हा आपण ते चेक करून घेऊयात आणि पलटून घेऊयात। आता यामध्ये मी एकदम कमीच पाण्याचा वापर केलेला आहे। बघू शकता, मी आतापर्यंत एकही पाणी टाकलेला नाही आहे, फक्त मसाल्याच्या पाण्याशिवाय। आता मी यामध्ये पुन्हा 2 चम्मच पाणी घालत आहे, म्हणजेच थोडं थोडं पाणी ॲड करतच मी हे चिकन शिजवून घेणार आहे। तर आता पुन्हा आपण एकदा चेक करून बघूयात। जवळपास 20 ते 25 मिनिटांमध्ये आपण चिकन चेक करत आहोत। तर चिकन शिजलेली आहे आणि चिकन शिजण्याकरिता पाणी जवळपास पाऊण ग्लास लागला असेल। तर हे बघा, चिकन शिजलेली आहे। आता आपण यावरती फ्रेश कोथिंबीर घालूयात आणि कोथिंबीर घालत अशी ही ढाबा स्टाईल चिकन मसाला रेडी झालेला आहे। तर तुम्हाला आजची माझी ही चिकनची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करा आणि रेसिपी आवडली असेल तर प्लीज एक लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका। त्याचबरोबर अशा प्रकारची ही चिकन बनवून पहा, नक्कीच आवडेल तुम्हाला।